प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज, चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात। स्केचर्स, कॅम्पस, एब्राउस, लॅन्सर, रेडचिप, बकारू, स्पार्क्स, मेडिफिट, ऑर्थोकेअर, ली कूपर, बाटा, पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 9011 777 128। नगरपंचायत अकोले यांनी नव्यानेच पंचवार्षिक फेर कर मूल्यांकन आकारणाची नोटीस अकोले नगरपंचायत हद्दीतील निवासी, अनिवासी, व्यापारी या सर्वांनाच नवीन कर आकारणीची नोटीस दिलेली आहे। नगरपंचायत अकोलेने ही जी नवीन फेर कर मूल्यांकन केलेलं आहे किंवा कर आकारणी केली आहे ते अत्यंत जाचक असून अकोले शहरातील नागरिक, व्यापारी यांचा अक्षरशः कंबरड मोडणारी आहे। याचं कारण असं की अकोले शहरातल्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन वाढलेलं नसताना सुद्धा उलट अकोले शहर हे आर्थिकदृष्ट्या व्यापारी लोक असतील, नागरिक असतील, हे अडचणीत आहे। याचं कारण असं की अकोले शहरामध्ये नवीन नगरपंचायत अकोलेच्या माध्यमातून नागरी सुविधांचे कोणतेही उपक्रम राबवलेले नाहीत। असं असताना हे प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढून आज जवळपास चौपट कर आकारणीची मागणी नगरपंचायत अकोलेने केली आहे। विशेषतः त्यामध्ये व्यापारी वर्गाचे जे व्यापारी गाळे असतील, दुकानं असतील यांचं मूल्यांकन तर जवळपास दुप्पट तिप्पट केलं आणि हे मूल्यांकन रेडी रेकनरला पुढे ठेवून आमच्या अकोल्यातले अनेक गाळे व्यापारी धारक असे आहेत की ज्यांनी खूप पूर्वी इमारती बांधलेल्या आहेत, पण त्यांचा आता रेडी रेकनरला गृहीत धरून किंवा त्याचं भांडवली मूल्य ठरवताना तो क्रायटेरिया पुढे ठेवून नगरपंचायतने कर आकारणी केली। अकोल्यातल्या लोकांमध्ये या बाबतीमध्ये तीव्र आक्रोश आहे, तीव्र नाराजी आहे आणि याचं प्रमुख कारण असं अकोले नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत अकोले शहरातल्या लोकांचं दैनंदिन जीवन हे सुलभ व्हावं, चांगलं व्हावं, त्यांना नागरी सुविधा मिळावे अशी परिस्थिती अकोले नगरपंचायतने केली नाही। उलट पिण्याच्या पाण्याच्या समस्या, कचरा गाडीची समस्या, अनेक प्रभागांमध्ये लाईटीच्या समस्या, पोल लावले पण लाईट नाहीत, अशा अनेक अडचणी आहेत। नागरी सुविधांचा अभाव असलेली पंचायत म्हणजे अकोले नगरपंचायत। आणि असं असताना तुम्ही केवळ कायद्यात आहे म्हणून दर 5 वर्षांनी मूल्यांकन करत असाल तर तुम्हाला लोकांना हाही हिशोब द्यावा लागेल का 5 वर्षात नगरपंचायतने काय नागरी सुविधा लोकांना वाढवून दिल्यात। आणि म्हणून लोकांमध्ये या मुद्द्यावर प्रचंड असंतोष आहे। काल अकोले शहरातले जवळजवळ 100-150 लोक शनी मंदिर अकोले येथे जमले आणि तिथे जमून त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला का उद्या शुक्रवारी हे अकोले शहर बंद ठेवून नगरपंचायत अकोल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज संध्याकाळी सुद्धा रात्री 8 वाजता माहेश्वरी मंगल कार्यालय अकोले इथे अकोले नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता धारक, त्यामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी हे उपस्थित राहून परवा दिवशीचा शुक्रवारचा मोर्चा यशस्वी करण्याच्या संदर्भातली नियोजनाची बैठकही आज रात्री 8 वाजता माहेश्वरी मंगल कार्यालयामध्ये। हा मोर्चा आमचा कोणता राजकीय हेतूनी नाही किंवा यामध्ये कोणतेही राजकारण नाही। आमचं म्हणणं फक्त एवढं आहे का हा नगरपंचायतचा अधिकार आहे, त्याबरोबर अधिकारामध्ये नगरपंचायतने हेही पाहिलं पाहिजे का ही नवीन नगरपंचायत आहे, आपण लोकांना नागरी सुविधा देऊ शकत नाही। अनेक दिवस सीओ नसतो, कर्मचारी नसतात, लोकांना पाहिजे त्या पद्धतीच्या सुविधा मिळत नाही आणि असं ज्यावेळेस आपण सुविधा देऊ शकत नाही म्हणून कायद्यात दर वर्षांनी 5 वर्ष आणि ही सुद्धा त्यांनी ही फेर मूल्यांकन करताना जे मुद्दे कायदेशीर विचारात घ्यायला हवे होते का इथली परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीचा विचार न करता हे फेर मूल्यांकन केलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की नगरपंचायतने आता ही जी फेर कर मूल्यांकनाची नोटीस दिली ती मागे घ्यावी आणि आमची जी जुनी कर आकारणी आहे नगरपंचायत मधल्या प्रॉपर्टी धारकांना त्या जुन्या कर आकारणीनेच आमच्याकडनं वसुली करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे।
या मागणीसाठी शुक्रवारी अकोले शहर बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि नगरपंचायतीवर मोर्चा आयोजित केलाय. आपल्या सी न्यूजच्या माध्यमातून मी सर्व लोकांना या निमित्ताने हीच विनंती करेन की कायद्याने जरी त्यांना फेरमूल्यांकन करण्याचे अधिकार असले तर कायद्याने हेही अपेक्षित आहे का त्यांनी नागरी सुविधा दिल्या पाहिजे. आणि म्हणून लोक जर त्रस्त असतील नगरपंचायतीमुळे तर त्यांना हक्क आहे न्याय मागण्याचा आणि तो न्याय मागण्याचं काम शुक्रवारी मोर्चाच्या रूपाने होणार आहे. नगरपंचायतला आमची हीच मागणी आहे का तुम्ही दिलेली नोटीस मागे घ्यावी. यासाठी या मोर्चाचा आयोजन आहे. जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्यावर जो अन्याय होतो हा फेर कर मूल्यांकनाच्या नोटीसीखाली याला आपण खंबीरपणे प्रत्युत्तर द्यावं आणि नगरपंचायतकडे निषेध नोंदवावं यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.